रात्री गाणारा लहानसा किडा म्हणजे रातकिडा. तो गवतामध्ये, झुडुपांमध्ये आणि घराजवळही आढळतो. रात्री आपण ऐकतो तो किरकिर आवाज म्हणजे रातकिड्याचं गाणं. तो आपल्या पंखांना घासून आवाज काढतो. रातकिडा हा एक छोटा कीटक आहे. हा छोटा कीटक किरकिर असा विचित्र आवाज काढतो, जो ऐकायला खूप छान वाटतो. यांच्या आवाजांची खासियत म्हणजे हा कीटक आपल्या जवळ जरी असला आणि मोठ्याने आवाज करत असला तरी हा कीटक आपल्याला नेमकं कुठे आहे हे शोधणे खूप अवघड आहे. याला इंग्रजीत क्रिकेट म्हणतात. मराठीत याला सामान्यपणे रातकिडा, झिंगूर, चिमणा किंवा सुरंगी असेही म्हणतात. रातकिड्याचे शरीर 3 भागांमध्ये विभागलेले असते: डोके, छाती आणि उदर. त्यांचे शरीर साधारणतः तपकिरी, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असते, जे त्यांना नैसर्गिक वातावरणात लपण्यास मदत करते. त्यांना कठीण बाह्य कवच असते, ज्यामुळे ते सुरक्षित राहतात. मागचे पाय खूप मजबूत असतात, त्यामुळे ते उंच उडी मारू शकतात. त्यांच्या पायांनी ते त्यांच्या शरीराच्या 20 पट लांब उडी मारू शकतात. नर रातकिडा आपल्या पंखांना एकमेकांना घासून किरकिर असा आवाज काढतो. हा आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी असतो. या आवाजाला स्ट्रिड्युलेशन असेही म्हणतात आणि फक्त नरच हा आवाज काढतात. रातकिड्यांचा आवाज नुसता ऐकायला छान लागतो, पण तो तापमान मोजण्यासाठीही वापरला जातो. उत्तर अमेरिकेत काही रातकिड्यांना थर्मामीटर क्रिकेट म्हणतात, कारण त्यांच्या आवाजावरून तापमान अंदाज करता येतो. रातकिडे सर्वभक्षी असतात, म्हणजे ते वनस्पतींची पाने, फळे तसेच लहान कीटक देखील खातात. ते जमिनीत आणि झाडांवर राहतात, जिथे त्यांना अन्न सापडते. प्रौढ रातकिड्याचे आयुष्य साधारण 6 ते 8 आठवडे असते. रातकिडे शेतात, बागेत, जंगलात आणि घरांमध्येही आढळतात. त्यांना ओलसर, अंधारात आणि उबदार ठिकाणं आवडतात. ते भारतासह जगभरात आढळतात, विशेषतः उबदार देशांमध्ये. यांच्या सुमारे 2000 जाती आहेत. त्यांच्याकडे डोक्यावर 2 मोठे डोळे आणि 3 लहान डोळे असतात. पुढील पंख ताठर आणि चिवट असतात, तर मागचे पंख लांबट आणि पातळ असतात, ज्याचा वापर ते उडण्यासाठी करतात. त्यांच्या पुढील पायांवर छोटे कर्णेंद्रिय असतात, ज्यांनी ते आवाज ऐकू शकतात. तो थोडंफार उडू शकतो, पण फार उंच किंवा लांब नाही उडत. त्याचे मागचे पाय खूप मजबूत असतात, त्यामुळे तो पटकन धावतो आणि अचानक लांब उडी मारतो. रातकिडा पाण्यात राहत नाही आणि पोहत नाही. तो जमिनीवरच धावतो आणि गातो. नर मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज करतो. मादी जमिनीत किंवा झाडांच्या तळाशी अंडी घालते. त्या अंड्यातून डिंभ बाहेर येतात, जे पंखांशिवाय लहान प्रौढांसारखे दिसतात. डिंभ अनेक वेळा कात टाकून म्हणजेच त्वचा बदलून मोठे होतात. डिंभ जमिनीत राहून वनस्पतींचा रस खातात, नंतर प्रौढ होण्यासाठी जमिनीतून बाहेर येतात. रातकिड्याचा आकार साधारण 2 ते 5 सेंटीमीटर लांब असतो. त्यांचे वजन काही ग्रॅमपासून ते थोडेसे जास्त असू शकते, पण ते फार जड नसतात. काही ठिकाणी माशांच्या मासेमारीत रातकिड्याचा उपयोग बळकट फळ म्हणून केला जातो. प्रयोगशाळेत या कीटकांचा अभ्यास केला जातो, कारण त्यांचा आवाज कसा तयार होतो हे समजायला मदत होते. पूर्वेकडील काही देशांमध्ये रातकिड्यांच्या आवाजासाठी त्यांना पाळले जाते आणि त्यांची झुंजी लावली जाते. पर्यावरणासाठी ते महत्त्वाचे आहेत, कारण ते मृत वनस्पती, इतर छोटे किडे खाऊन निसर्ग संतुलन राखतात. रातकिड्याला अनेक पक्षी बेडूक, कोळी आणि सरडे खाद्य म्हणून खातात. पर्यावरणासाठी ते महत्त्वाचे आहेत, कारण ते मृत वनस्पती आणि इतर छोटे किडे खाऊन निसर्ग संतुलन राखतात. रातकिडे माणसासाठी धोकादायक नाहीत, डंकतही नाही आणि चावतही नाही, पण काही वेळा त्यांची संख्या जास्त वाढल्यास शेतीतील काही पिकांना नुकसान होऊ शकते. काही संस्कृतींमध्ये रातकिड्याचा आवाज शुभ आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो. अनेक ठिकाणी रातकिडा धैर्य, संयम आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. पर्यावरणासाठी त्याचे महत्त्व खूप आहे आणि तो माणसासाठी निरुपद्रवी आहे. तर असा हा रातकिडा.